अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मित्रांनो, आपल्या जीवनात कित्येक वेळा अशी परिस्थिती येते ना, की जेव्हा सगळीकडे अडचणी, संकट, मनस्ताप आणि निराशा पसरलेली असते. अशा वेळी आपल्याला काय हवं असतं? हवं असतं फक्त एकच गोष्ट, ती म्हणजे आपल्या गुरुची, आपल्या स्वामी समर्थ माऊलींची कृपा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थांचे प्रभावी उपाय, सुखी मंत्र आणि काही असे रामबाण तोडगे जे तुमच्या जीवनातील सगळे अडथळे दूर करून आनंद, समाधान आणि प्रगती घेऊन येते. तर आपल्या स्वामी माऊलींनी त्यांच्या भक्तांना अनेक वेळा साधे पण प्रभावी उपाय सांगितले. हे उपाय केवळ धार्मिक विधी नसून आपल्या मनाला, आपल्या कृतींना आणि आपल्या घराला सकारात्मक ऊर्जा देणारे असतात. तर या उपायांमध्ये भक्ती, श्रद्धा आणि संयम या तिन्ही गोष्टींचा समावेश असणे आवश्यक आहे. तर स्वामी समर्थांनी काही प्रभावी उपाय आपल्याला सांगितले आहेत, की खूप सारे अडचणी असतात माणसाच्या आयुष्यात. जसं की मुलं अभ्यास करत नाहीत, नवरा बायकोचे भांडण, घरात सतत वादविवाद असतात, भांडणं असतात, नेहमी एकमेकांविषयी तिरस्कार असतो. हे सगळे खूप खूप अडचणींना माणसं सामोरं जात असतात. तर यावर उपाय काय? तर पहिला उपाय आहे स्वामी समर्थांचा नामजप. तर तुम्ही रोज सकाळी उठल्यावर 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थ हा तुम्ही जप चालू करा. आणि जेव्हा तुम्ही जप करता, तेव्हा जप करताना मनात स्वामींचा चेहरा, त्यांची कृपा आणि त्यांच्या चरणावर आपले संपूर्ण ओझे सोपवल्याची तुम्ही भावना ठेवा. मग त्यास म्हणजे ते केल्यानं काय होईल, तर तुमच्या मनाची शांती होईल. तुमच्या मनात एखादी भीती असेल, ती भीती दूर होईल आणि तुमच्या सगळ्या कामात तुम्हाला यश मिळेल. तर दुसरा उपाय आहे स्वामींच्या पादुका पूजा. तर यामध्ये काय करायचं, तर दर गुरुवारी किंवा शनिवारी जसं तुम्हाला जमेल तसं स्वामी समर्थांच्या पादुकांना तुम्ही पाणी, फूल, फुले, हळद-कुंकू अर्पण करा. आणि जेव्हा पूजन होतं, त्यानंतर तुळशीची पानं ठेवलेलं चरणामृत संपूर्ण तुम्ही कुटुंबाने घ्यावं. यामुळे काय होतं, म्हणजे यामुळे परिणाम काय होतात त्याचे, तर आपल्या घरात जर जास्त वाद होत असतील, तंटे होत असतील, भांडण होत असतील, तर ते कमी होतं. एकमेकांविषयीची तिरस्काराची भावना आहे ती कमी होऊन माया, प्रेम वाढतं आणि आर्थिक स्थैर्य वाढते. म्हणजेच घरात काहीतरी पैशांचा प्रॉब्लेम असेल तर तोही दूर होतो. तर तिसरा उपाय आहे गरिबांना अन्नदान. तर तुम्ही महिन्यातून किमान एकदा तरी गरीब किंवा भुकेल्याला पोटभर जेवून द्या. हे अन्नदान स्वामींच्या नावाने तुम्ही करा. हे स्वामी समर्थ माऊली तुमच्या नावाने मी सेवा करत आहे असं आपल्या माऊलींना सांगा आणि स्वामींच्या नावाने तुम्ही महिन्यातून एकदा तरी गरिबांना अन्नदान करा. तर यामुळे काय होईल, तर तुमच्या घरात लक्ष्मी नांदेल आणि जी काही तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा साठलेली आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर होईल. तर चौथा उपाय आहे स्वामींच्या मठाला भेट. तर शक्य असल्यास तुम्ही महिन्यातून एकदा किंवा दोनदा स्वामी समर्थांच्या मठाला जा. तिथे स्वामींच्या चरणी तुम्ही नारळ, हार आणि आपल्या मनोकामना पत्र तुम्ही अर्पण करू शकता. आपल्या ह्यानं जसं होईल तसं तुम्ही स्वामी समर्थांच्या मठाला जा. त्याचे परिणाम काय होतील, तर तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत, ज्या अपूर्ण आहेत, त्या पूर्ण होतील लवकरात लवकर आणि तुमचे मनोबल वाढेल. तर पाचवा उपाय आहे घरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असणे हे तर गरजेचंच आहे. का? कारण आपलं घर असतं, आपल्या घराच्या ईशान्य दिशेला म्हणजे नॉर्थ ईस्ट बाजूला स्वामी समर्थांचा फोटो किंवा तुम्ही मूर्ती ठेवा आणि रोज सकाळी किंवा संध्याकाळी उदबत्ती किंवा दिवा लावून आपल्या स्वामी समर्थांना प्रार्थना करा. कारण आपण त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो, आपण ज्यांना मानतो त्यांचा फोटो आपल्या घरात असणे गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपली माऊली आपल्याकडे बघत आहे, त्यांची आपल्यावर कृपा आहे, त्यांचं आपल्यावर लक्ष आहे. त्यासाठी आपल्या घरात स्वामी समर्थांचा फोटो एखादा किंवा छोटा फोटो असेल तरीही चालतो. छोटा फोटो किंवा एखादी मूर्ती असेल तरीही चालेल. परंतु ती मात्र आपल्या घराच्या ईशान्य दिशेला फोटो किंवा मूर्ती तुम्ही ठेवा. यामुळे काय होईल, तर तुमच्या घरातील वातावरण पवित्र आणि शांत राहील. तर आता मी तुम्हाला स्वामी समर्थांनी दिलेले काही सुखी मंत्र आहेत, ते मी तुम्हाला सांगते. तर मित्रांनो, स्वामी समर्थांनी त्यांच्या भक्तांना काही सुखी मंत्र आहेत. मग ते फक्त सुखी मंत्र नाहीयेत, ते शब्द हा फक्त एक शब्द, हा केवळ शब्दच नाहीये, तो एक दिव्य ऊर्जा आहे.
तर पहिला सुखी मंत्र आहे, जो जसा माझ्याकडे येईल त्याला तसंच फळ देईन. दुसरा सुखी मंत्र आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तिसरा सुखी मंत्र आहे, तुझं काम मी करेन, फक्त श्रद्धा ठेव. हे 3 सुखी मंत्र तुम्ही रोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी तुमच्या मनात म्हणा. त्यांचा उच्चार करताना तुमचं मन शांत ठेवा, डोळे मिटा आणि स्वामी समर्थांच्या चरणावर आपलं मन एकाग्र करा. तर काही रामबाण तोडगे सुद्धा आपल्या माऊलींनी आपल्याला दिलं. जी काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी, आपल्या आयुष्यात धकाधकीचं आयुष्य आहे आपलं, त्यासाठी काहीतरी मनाला शांतता भेटावी यासाठी काही तोडगे आहेत, रामबाण तोडगे, ते मी तुम्हाला सांगते. तर जेव्हा संकट येतात तेव्हा संकटाच्या काळात तुम्ही 11 गुरुवार सलग स्वामी समर्थांच्या पादुकांना हळद कुंकू लावून स्वामी समर्थांची प्रार्थना तुम्ही करा. जेव्हा आणि आर्थिक अडचणी असेल म्हणजे तुम्हाला पैशाचा प्रॉब्लेम असेल, पैसा टिकत नसेल घरात, कितीही नियंत्रण ठेवली तरी पैसा काही हातात राहत नाही, असं खूप जणांचा प्रॉब्लेम असतो. तर त्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही शनिवारी मंदिरात जा आणि तिथे काळी उडीद आणि तेलाचा दिवा तुम्ही दान करा. आणि आरोग्यासाठी म्हणजे मुलांचं आरोग्य ठीक नाहीये, मुलं सारखी आजारी पडतात, किंवा घरात कोण ना कोणतं नेहमी आजारी पडलेलं असतं. मग अशा आरोग्यासाठी काही समस्या असतील तर या आरोग्यासाठी समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काय करा, तर पवित्र गंगाजलात तुळशीची पानं टाकून ते प्या आणि स्वामींचा नामजप सुरू करा. तर बघा मित्रांनो, हे काय आहे ते स्वामी समर्थांचे उपाय, सुखी मंत्र आणि रामबाण तोडगे जे मी तुम्हाला सांगितले, जे प्रत्येक अडचणीवर प्रभावी आहेत. प्रत्येक संकट, प्रत्येक अडचणी यातून दूर होऊ शकतात. पण याचा एक भाग आहे की त्यांच्यावर तुम्ही पूर्ण श्रद्धा ठेवा आणि संयम ठेवा, कारण संयम खूप महत्वाचा आहे. असं नाही की आज तुम्ही देवाची पूजा केला, आज तुम्ही नामजप केला म्हणजे उद्या तुमच्या आयुष्यात सगळे चेंजेस होतील, असं काही होणार नाही. फक्त थोडा संयम ठेवा आणि देवावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा की मी हे करतेय, पण यावर आपले स्वामी माऊली याचं उत्तर आपल्याला चांगलंच देतील, आपलं सगळं चांगलंच होईल, हा मनात एक विश्वास ठेवा आपल्या माऊलींच्या बद्दल. तर हे उपाय खरंच मग तुम्ही विश्वास ठेवला देवावर तर तुमच्या जीवनात खरंच आनंद, समाधान आणि यश घेऊन नक्कीच येईल. तर खरंच तुमच्या आयुष्यात काही अडचणी, काही प्रॉब्लेम्स असतील तर हे उपाय तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यामुळं हे उपाय तुमच्या जीवनात आनंद, समाधान आणि यश घेऊन येवोत, हीच माझ्या स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ बंद करते. तर व्हिडिओ कसा वाटला? खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा फायदा खूप लोकांना होईल. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.